विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्लॉटमध्ये घुसून कंपाऊंड तोडून नुकसान केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर बर्वेमळा परिसरात घडली। याबाबत फिर्यादी रेवणनाथ ज्योतिराम सूर्यवंशी वय 45 राहणार सूर्यनगर विटा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अक्षय धनाजी राठोड, विकास धनाजी राठोड, धनाजी कोठूर राठोड, किसन तात्या राठोड, अरुण किसन राठोड, सेवालाल पवार व चंदू रूपसिंग पवार राहणार सर्व लक्ष्मीनगर बर्वेमळा विटा यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या जागेत प्रवेश केला। आरोपींनी लोखंडी पार व हातोड्याच्या सहाय्याने प्लॉट भोवती उभारलेले सिमेंट व लोखंडी खांबांचे काटेरी तारांचे कंपाऊंड पाडून सुमारे 60,000 रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर फिर्यादी यांनी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करून तेथून पळ काढल्याचेही तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ठोंबरे करत असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत परिसरात शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही। घटनेला कोणताही राजकीय संबंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।